अच्छा, हो का? कुठे असतो तो मुलगा? ऑनसाईट? नाही, ऑनसाईटवाला नाही. तो कधी येणार काय येणार माहिती नाही. आपल्या याच वर्षी लग्न करायचं. ऑनसाईटवाला नाही बघायचं. अच्छा, ओके. कोणी त्याच्या आत्यानी? काय म्हणे त्याची आत्या? अच्छा, मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू फेसबुकवर असं त्याने सांगितलं. काही पण हॅटो बाबा, मी कसं त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार आहे? काही पण तुम्ही बोलायचं असतं ना. मी कसं पाठवू फ्रेंड रिक्वेस्ट त्याला? त्याने पाठवायला पाहिजे. मग त्याने पाठवली तरच मी बोलेल, नाही तर नाही. बरं ठीक आहे, मी काम करते आता. फेसबुकला लॉग इन करते. तो ऑनलाईन असेल तर मग तो पाठवेल फ्रेंड रिक्वेस्ट आणि मग तो बोलेल माझ्यासोबत. मग जे पण घरी मी तुम्हाला सांगते, है ना? ठीक आहे, करू का लगेच हप्ता? ठीक आहे, मग मी बघते काय आहे लगेच आणि मग जे पण काय अपडेट असेल तुम्हाला सांगते लगेच थोड्या वेळाने, है ना? हो चालेल, ओके. बाय. अरे नेहा, क्या हुआ इतना टेंशन में हो? फिर से कोई लड़का देखा? अरे यार, पापा का फोन आया था अभी. बोल रहे थे एक लड़का है ऑन साइड में अभी फिलहाल वो. हाँ. तो उसकी बुआ की तरफ से कुछ रिश्ता आया है. बोले है कि लड़की को देख लो, बट वो इधर नहीं है इंडिया में. उसने बोले कि लड़की को बोलो फ्रेंड रिक्वेस्ट भेजने फेसबुक पे और मैं उससे बात करूंगी. ऐसा थोड़ी होता है यार, मैं उसको फ्रेंड रिक्वेस्ट भेजूंगी क्या? अरे और ऊपर से बोलेगा कि लड़की ने फ्रेंड रिक्वेस्ट भेजा है, लड़की तो बोल्ड है, मतलब वो भी बोलेंगे. बट एक्चुअली मैंने उसको फ्रेंड रिक्वेस्ट भेजा, मतलब मैंने लॉग इन किया, दिखा नहीं तो मैंने उसको फ्रेंड रिक्वेस्ट भेज दिया और मैंने हाई भी बोला उसको. अब मुझे टेंशन हो रही है कि मैंने बोल तो दिया, अब क्या करूँ? अरे डिलीट कर दो फालतू में, मतलब अरेंज मैरिज से बहुत पंगे होते हैं यार. वही यार, टेंशन हो रहा है मेरे को, क्या करूँ? नहीं डिलीट कर दो. कर देती हूँ मैं डिलीट, अब उसको जाने दो. उसको करना होगा तो वो खुद से करेगा ना, मैं क्यों करूँ? नहीं, लड़की को वैसे भी नहीं भेजना चाहिए. कैसा लड़का है यार? मैंने बोल दिया ना फ्रेंड रिक्वेस्ट एक्साइटमेंट में, मैंने भेजने. भेज दिया उसको. बट चलो ठीक है, मैं डिलीट ही मारती हूँ. भाड़ में जाए तो कर, नहीं करे. उसको बात करनी होगी तो वो मुझे फ्रेंड रिक्वेस्ट. हाँ, वो खुद भेजेगा, रहने दो, तुम कुछ मत भेजो उसे. कर दिया मैंने डिलीट. छोड़ो, देखती हूँ, पापा को बताती हूँ. अगर उसका रिक्वेस्ट आया नहीं है और जब वो करेगा तभी मैं बात करूँ. हाँ उससे तो नहीं बिल्कुल, करूँगी. तुम्हारे पापा से बात करो, क्या बोलते हैं. आतापर्यंत तू जे काही बघितलं ते एक आपल्यामध्ये झालेली एक स्टुपिड मिसअंडरस्टँडिंग होती. पण तरीही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर होऊन आज आपण सोबत आहोत. तरीही आपल्या बदलत्या आयुष्यातल्या काही आठवणी फक्त तुझ्यासोबत, फक्त तुझ्यासाठी. हॅलो, कसा आहेस तू? तू आपल्या घरात जन्माला आला म्हणजे सोन्याचा दिवस उगवला आणि इथपर्यंत पोहोचला. अशीच तू प्रगती करीत राहा आणि तू आमचं नाव लौकिक कर, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बस तुला देव असंच उदंड आयुष्य देव. हॅपी बर्थडे टू यू. हाय, हॅपी बर्थडे टू यू दिनू. हा, हॅपी बर्थडे टू यू. बाय बाय. तुझा वाढदिवस, पण तू इथे नाही. तरी पण तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशीच तू जीवनामध्ये प्रगती करत राहो, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हाय दिनेश, कसे आहात तुम्ही? आज तुमचा वाढदिवस, खूप आनंदाचा दिवस. सगळ्यांच्या आज या दिवशी सगळ्यांच्या आशीर्वाद मनापासून आज तुम्हाला मिळतात. खरंच राणूच्या जीवनात तुम्ही आले आणि तिचंच आयुष्य नाही तर आमचंही आयुष्य सगळं बदलून गेलं. खरं आम्हाला आज असं वाटते की तुम्ही आम्हाला एक खूप तुमच्या रूपाने एक हिरा मिळाला. तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमच्यासाठी 4 ओळी म्हणते. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे दिनेश. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे दिनेश. हाय दिनेश, आज तुमचा वाढदिवस.
तुम्हाला माझ्यातर्फे म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माननवार परिवारातर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढचा वाढदिवस आपण अमेरिकेला नक्की साजरा करूया. पुण्याच्या तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय दिनेश, तू आमच्या परिवारात आला. आमचा परिवार खूप खूप आनंदी झाला. रानूसाठी ज्या भावना माझ्या मनात आहे त्याच भावना तुझ्यासाठी पण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू आमचा जावई नसून मुलगाच आहे. Hi Jiju, I am Manthan speaking here. Many happy returns of the day. We all are missing you, and I think you are also missing us all on your birthday. Bring many gifts and chocolates for us. Once again, many happy returns of the day. Happy returns of the day. बोल ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. आणि येताना माझ्यासाठी खूप छान छान केक आणतात आणि छान छान चॉकलेट्स गिफ्ट खूप सारे त्याच्यासाठी. हाय दिनेश, हाय, कसा आहेस? मजेत ना? बढिया. अरे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. आणि तू जेव्हापासून आला रानूच्या आयुष्यात तेव्हापासून सगळं आमचं आयुष्यच बदलून टाकलंस. आणि आम्ही तुला कधीच जावई मानलेलं नाही. तू आहे तो आमच्या फक्त आणि फक्त मुलासारखाच. आणि आमच्या काका दादा आणि आई काकूच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या भावी आयुष्यात तुला असंच यश मिळत राहो ही सदिच्छा. आणि सर्वांकडून हॅपी बर्थडे. हाय, हॅपी बर्थडे टू यू वन्स अगेन. बाय बाय. कसं आहेस? मजेत आहे ना? चल मी तुझ्यासाठी 4 लाईन्स लिहिले, ऐक. ए ब्रदर लव्स लाईक ए फादर. ए ब्रदर लव्स लाईक ए फादर, अनॉइज लाईक ए सिस्टर, केअर लाईक ए मदर, अँड सपोज लाईक ए फ्रेंड. म्हणजे तू माझा फ्रेंड आहे. थँक्यू फॉर बिंग माय ब्रदर अँड माय फ्रेंड, अँड थँक्यू फॉर आई पप्पा की तुझ्यासारखा भाऊ मला दिला आहे. दिनू, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला खूप 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 विशेष, खूप मोठा हो, खूप प्रगती कर. बाय. हाय दिनेश, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कसा आहेस तू? हॅपी बर्थडे मामा. मला तुझ्यासारखं खूप खूप मोठं व्हायचं आणि तुझ्यासारखं मला खूप अभ्यास करायचा आहे आणि मला तुझ्यासारखं ना जॉब करायचा आहे. बाय बाय दिनू मामा. लव यू. कसा आहेस तू? आमची आठवण येत असेल तुला. आज तुझा वाढदिवस आहे. घे केक कट कर. त्यासाठी मी तुझ्या तुटक्या फुटक्या 4 ओळी तयार केलेल्या आहे. हॅलो. बाळपणी तुझला कडू पाजिले त्याचे तू अमृत बनविले. माघार कधी घ्यायची नाही, माता पिता पाठीशी उभी राही. वाढदिवस तुझा आला, आठवण येते क्षणाक्षणाला. उदंड आयुष्य देव तुझला, हीच प्रार्थना चिंतामणीला. हॅपी बर्थडे टू यू दिनू. हॅलो, हॅपी बर्थडे टू यू. नशिबाने तू मला भेटला आणि आय एम सिरियसली व्हेरी लकी की माझ्या आयुष्यात तू आला, मला तू भेटला. आणि तू आयुष्यात आल्यापासून माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं इन द सेन्स तसं आयुष्य खूप छान झालं. पण मी आधी जशी होती एक मे बी काइंड ऑफ थोडी मस्ती काइंड ऑफ बिंदास गर्ल आहे असं माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात. आणि तो माझा बिंदासपणा तू टिकवून ठेवला. एल्स मी बघते की मुलींचं लग्न झाल्यानंतर मुलींमध्ये तेवढा बिंदासपणा किंवा तेवढं फ्रेंड्स मेंटेन होत नाही. पण माझे सगळे फ्रेंड्स तू मेंटेन केले. याला तूच रिस्पॉन्सिबल आहे की आज माझे फ्रेंड्स माझ्यासोबत आहे. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू की माझ्या आयुष्यात तू आला. तसं माझ्या आयुष्यात तू खूप सुंदर केलं आणि जशी मी होती तसं माझा हातला मस्तीपणा जशी मी होती ते टिकवून ठेवलं. आणि आज तुझा बर्थडे आहे तर एक आपल्या रिलेशनची सुरुवात कशी झाली हे पूर्ण मी तुला दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप की तू सगळं रिकॉल करत असेल आणि तुला हे आवडलं. मे बी आय एम द फेवरेट चाइल्ड ऑफ द गॉड. दॅट्स वाय ही हॅज गिवन मी द बेस्ट हजबंड इन द वर्ल्ड. Sweetheart, you are not only the best husband but also a great friend of mine. Wishing happy birthday to the man whom I love the most.
Thanks for giving me the wonderful memories, and I believe that there are more yet to come. Thanks for being my perfect husband. Happy birthday to you. Happy birthday. Enjoy. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो. हाय, हैप्पी बर्थडे once again, हैप्पी बर्थडे. पार्टी तो बनती है, पार्टी तो बनती है. हाय. To you, happy birthday to you, happy birthday to dear Dinu.